विदर्भातील पंढरी शेगावमधील श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराजांनी आपल्या योग सामर्थ्यानं अकोट तालुक्यातील अकोले येथील सजल केलेल्या विहार परिसरात अर्थात अमृत तीर्थ या ठिकाणी श्रींच्या प्रगट दिनानिमित्त केशव महाराज उखळेकर यांच्या अमृतवाणीतून भागवत कथा व श्री गजानन विजय ग्रंथाचं पठण करण्यात आलं। याचबरोबर भजन कीर्तन आदी कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। श्री गजानन महाराजांच्या अलौकिक चमत्काराचा भक्तांना याची देही याची डोळा प्रत्यक्ष पाहायला मिळतो। मनुष्य वस्तीपासून दूर निसर्गरम्य शांत परिसर, विहिरीमधील अमृतासमय गोड निर्मळ जळ यामुळे पंचकृषीतील ही विहीर शांतीवन अमृत तीर्थ या नावाने भक्तांना परिचित आहे। भयंकर दुष्काळात मोठ्या विहिरी कायमस्वरूपाच्या आटल्यावरही सतत 12 वर्षे कोरडी असलेली विहीर भर उन्हाळ्यात दुपारच्या वेळी महाराजांनी सजल केली होती। ही विहीर आजपर्यंत एकदाही कोरडी झालेली नाही। ही मानवाच्या उद्धारासाठी ठेवलेली एक प्रकारची उपलब्धी म्हणता येईल। दर गुरुवारी जे भक्त लोक येतात नियमितपणे, मी नियमितपणे उपस्थिती असून त्यांची आम्ही सेवा करतो। अपंग लोक येतात, अपंगासाठी त्याच्या जागेवर ताट नेऊन द्यायची व्यवस्था करतो, त्याची जेवणाची व्यवस्था करतो। आजही आले होते अपंग आणि नेहमी येणाऱ्यासाठी व्यवस्था करतो। इथे येणारी जी भाविक मंडळी असते त्यांच्यासाठी आम्ही राहण्याची व्यवस्था केलेली आहे। त्यांच्या जेवणाची खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था आम्ही करतो। शिवाय मूलभूत सुविधा ज्या आहेत त्यासुद्धा आम्ही त्यांना उपलब्ध करून देत असतो। या ठिकाणी आम्ही बाल संस्कार शिबिरसुद्धा राबवतो, जेणेकरून लहान मुलांवर त्यांचे चांगले परिणाम व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अकोट पोपटखेड रोडवर असलेलं विहीर हे स्थळ सातपुडा पर्वत रांगांमध्ये वसलेलं असून अध्यात्मप्रेमी व्यक्तींना ज्ञान आराधनेची प्रेरणा देतं। विहिरीच्या व स्थळापासून जवळच असलेला ऐतिहासिक नरनाळा किल्ला, श्रीधारगड क्षेत्र व वाघ, बिबटे, रानव्या गव्याचे अस्तित्व असलेले मेळघाट व्याघ्र प्रकल्प निसर्गप्रेमी व भक्तांच्या आनंदात भर घालतो। सोबतच अळगाव येथे असलेल्या भास्कर महाराज संस्थान येथे बाल संस्कार, वारकरी सांप्रदायिक भजन, भागवत धर्म प्रचाराचे धडे दिले जातात। याच तालुक्यात असलेल्या मुंड गावात श्रींच्या पादुका असल्यानं या गावाला धार्मिक स्थळाचं अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे। पुराणकालीन साक्षात्कार असलेल्या गजानन महाराजांच्या भूमीत अख्ख्या महाराष्ट्रातून भाविक आजही दर्शनासाठी इथे अलोट गर्दी करतात। संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।